नमस्कार मित्रांनो, सगळ्यांच्या आग्रहाखातर आज बकासूरच्या गोठ्यावरती निघालो आहे. एक स्वप्न होतं आपलं, एक बकासूरचं जे मंदिर आहे आपल्या या बैलगाडा शहर क्षेत्रातील देव, ज्याचं मंदिर पुण्यामध्ये आहे, मुळशीमध्ये सुसगाव या ठिकाणी आहे. माहीत नाही आपल्याला, कधी आजपर्यंत पुण्याला नाही गेलो. सातारा सांगली या दोनच भागात कधी गेलो आहे. आजपर्यंत तिकडे गेलोच नाही, काय संबंधच नाही आला. ते स्वप्न एक पूर्ण होईल माझं. आज बकासूरचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालो आहे, त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या घरी निघालो आहे. जर कुणाला यायचं असेल, फॅन्स असतील, फॉलोइंग असतील आपले, त्यांनी या. एक 11 ते 12 दरम्यान आपण पोचतो आहे त्या ठिकाणी. व्हिडिओ शूट करतो आहे मी आत्ता. 1 मिनटं, 7 वाजलेत, 7-7:30 वाजलेत, म्हणजे अपलोड होईल 7-7:30पर्यंत. 11-12 दरम्यान बकासूरच्या गोठ्यावरती असेल. मुलाखत नाही घेणार कुणाची, परंतु की लोकांचं स्वप्न आहे की ज्या बकासूरमुळे आपल्याला बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये लोक ओळखतात. एक त्यांचं स्वप्न होतं, म्हणजे एक त्यांचं म्हणणं असं आहे की बैलाच्या सुखामध्ये कुणीही जातं, बैलाच्यावर आपल्या बकासूरवरती एक दुःख म्हणजेच त्याच्या गोठ्यावरती काही लोक जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे, अतिक्रमण करण्यासाठी आलेलं होतं. एक दुःख जे आहे ते मामांनासुद्धा आहे. वैभव मामा असतील, मोहिल शेठ असतील, एक बघा ना, कुणाच्या आद्यात ना मध्यात या आपले सगळ्या लाडके बकासूरचे मालक. परंतु त्या दिवशी नाशिकच्या मैदानापासून थोडंसं एक माणसांची रातोरात झोपच उडालेली आहे. झोप उडण्याचं कारण तेच की बघितलं तुम्ही की लोक अतिक्रमण करण्यासाठी गेले. महिला ज्या असतील, बिल्डर यांनी त्या ठिकाणी पाठवल्या, पुढे केल्या. शेवटी आता महिला असले की कोण बोलू पण शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी अंदाज बरोबर हेरला. बकासूर बरोबर नाशिकला असताना कोण नाही गोठ्यावरती, त्याच्यामुळे ते पोहोचले. परंतु नंतरनं मामा त्या ठिकाणी गेले. पोलीस प्रशासनाला फोन केला की पोलीस प्रशासनाने चांगली मदत केली. परंतु आज जातो आहे आपण 11 ते 12 दरम्यान बकासूरच्या गोठ्यावरती. खूप आपलं स्वप्न होतं. मी तुम्हाला मागं पण म्हटलेलं होतं की मेच्या एंडिंगला बकासूरची मुलाखत येईल, गोठ्यावरची येईल. मुलाखत भेटली तर ठीक आहे, नाही भेटली, पण इच्छेसाठी आग्रहाखातीर लोकांच्या मी जातो आहे. आणि खरंच जर कोणी येणार असेल तर या. तुम्हाला माहितीच, आता आपण कसं जाणार काय बघूया. आता शेवटी बघा, आपली परिस्थिती नाही, तुम्हाला माहितीच आहे कसं आपण एक हालाकीचा दिवस काढतो आहे. त्या बकासूरच्या आशीर्वादानं जरी एखाद्या मैदानामध्ये मुलाखत एखाद्याची घेतली तर ते देतात स्वखुशीने पैसे. त्याच्यावर आपलं चाललं आहे थोडंफार. यूट्यूबवरनं काय पैसे एवढे येत नाहीत, त्याच्यामुळे बघूया आता कसं काय. स्वप्न पूर्ण होतं आहे का आज आपलं, होईल का बघूया. खूप लोकांनी सांगितलं की ज्या बैलामुळे तुला लोक ओळखतात मैदानामध्ये, ज्या बैलामुळे ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्राला आपली ओळख निर्माण झाली, आपण जे आहे ते बकासूरमुळेच आहे. मित्रांनो, खूप प्रेम करतो या नंदीवरती, जीवापाड प्रेम करतो, जीवापेक्षा जास्त प्रेम करतो. त्याच्यामुळे आज जो महाराष्ट्राला आपण जो किरण शिरतोडे समजतोय, तो बनिवळ बकासूरमुळे समजतो. मित्रांनो, त्या बैलामुळे, खरंच त्या बैलाच्या व्हिडिओ तुम्ही प्रत्येक माझे व्हिडिओ बघा, त्या बैलामुळेच आपण उजेडामध्ये आहे. आणि खरंच त्याच्यावरती ज्यावेळेस संकट येतं, त्या संकटात आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. सोशल मीडियाचं जग आहे, लोकांच्या घरोघरी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण की पोहोचला पाहिजे म्हणजे जे बकासूरवरती जे काय अतिक्रमण त्याच्या गोठ्यावरती बकासूरच्या चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. याच्यासाठी थोडंसं एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेन. कारण की ती जागा संतोष मामा यांची आहे, त्याच्यावरती केस पण चालू आहे मित्रांनो. आणि अतिक्रमण जे आहे ते थांबलं पाहिजे. जे कोण करणार आहेत बिल्डर लोक, त्या ठिकाणी जाणार आहे. बकासूरचा आशीर्वाद घेतो गोठ्यावरती. आजपर्यंत कधीच नाही गेलो. एक दाखवीन बकासूरचा गोठा कसा आहे लोकांना, बकासूरची बक्षिसं दाखवीन, बकासूरचं राहणीमान दाखवीन, बकासूर कसा लहानपणापासून वाढला, बकासूरची आई दाखवेन, बकासूरचा भाऊ दाखवेन. त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्र आज मुलाखत संध्याकाळी येईल बकासूरच्या गोठ्यावरची, किंवा बघूया काय टाईम भेटला तर टाकेन. परंतु आज निघालो आहे
तर कुणाला जर पाठवायचं असेल बक्षीस तर आपल्याला तर पाठवू शकताय. आपला 9561119040 नंबर आहे, गुगल पे फोनपे. इच्छेनं कुणाला जर पाठवायचे असतील बक्षीस तर पाठवू शकता. आज निघालो आहे तुमच्यासाठी बकासूरच्या गोठ्यावरती.